नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपमधील गणित या विषयामधील वर्तुळावर आधारित महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने. चला तर वेळ न लावता लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्याकडे आहे पहा. एक आकृती दिलेली आहे आपल्याला. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 30 सेमी लांबीची जीवा केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? बघा, प्रश्न खूप सोपा आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. एवढे मी सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. इथं ओ केंद्र आहे, दिसते वर्तुळाचं. तुम्हाला ए बी ही जीवा आहे. ठीक आहे. आणि त्या जीवेची लांबी जी आहे ती 30 सेंटीमीटर आहे. म्हणजे ए बी जी आहे ती 30 सेमीची आहे. आणि ती जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे. म्हणजे ओ एम जे आहे, ओ एम किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. पहा, हे 8 सेंटीमीटर. तर आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. म्हणजे आपल्याला ओ ए जे आहे ते अंतर काढायचं आहे. तर हे जर काढायचं असेल तर तुम्हाला पहा, आता हे जे अंतर आहे वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेपर्यंतचं अंतर ते लंब अंतर असतं. म्हणजे या ठिकाणी लंब असतो. आणि हा जो लंब आहे तो त्या जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे त्याचे 2 समान भाग करत असतो. पहा, म्हणजे जीवा जर एकूण 30 सेंटीमीटर लांबीची असेल तर ए एम 15 असणार आहे आणि एम बी पण किती असणार आहे? 15 असणार आहे. म्हणजे त्याचे बरोबर 2 भाग करायचे. सिंपल. ए बीची लांबी 30 होती, मग ए एम 15 आणि एम बी 15. ठीक आहे. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रावरून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हा सिंपल नियम आहे. बरं, आता तुम्ही म्हणता मग ओ ए काढायचा कसा? तर त्याच्यासाठी पायथागोरसचा थेरम अप्लाय करायचा असतो. पहा, बरोबर ना. आता पायथागोरसचा काय आहे सिद्धांत, प्रमेय काय आहे की कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग हे काटकोन त्रिकोणात लागू होतो. बरोबर आहे की नाही? मात्र आता ते करत बसायचे नाही. 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर ओ एचा वर्ग, एवढं सगळं करत बसायची गरज नाही. मी तुम्हाला पायथागोरसची काही त्रिकुटं सांगणार आहेत, ती तुम्ही लक्षातच ठेवायची. जेणेकरून आता पुढचे जे प्रश्न आहेत किंवा तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयासंबंधी जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला याच्यानुसार आरामात समजतील. जसं की बघा, मी म्हटलं 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. त्याच्यानंतर समजा मी म्हटलं 6, 8, 10 हे तुम्ही लिहूनच ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मी म्हटलं 9, 12, 15 प्रश्न असेच येतात. पहा, त्याच्यानंतर 8, 15, 17. त्याच्यानंतर पुढचं जर घेतलं एखादं 7, 24, 25 हे पायथागोरसचे त्रिकुट आहेत. अजून पण आहेत, पण जास्त करून तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न येत असतात परीक्षेमध्ये. ठीक आहे. आणि मग आता तुम्ही काय करायचं बघा, आपण जर हा काटकोन त्रिकोण जर पाहिला त्याच्यामध्ये बघा तुम्ही, एक बाजू 8 आहे, दुसरी बाजू 15 आहे, तर तिसरी बाजू तुम्हाला काढायची. मग तुम्ही जर याच्यामध्ये जर पाहिलं, हे त्रिकुटामध्ये हे त्रिकुट तुम्हाला दिसत आहेत, याच्यामध्ये हे सगळे पायथागोरसचे, म्हणजे त्याच्यामध्ये लहान 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज केली तर ती बरोबर मोठ्या बाजूचा वर्ग येणार आहे. ठीक आहे. म्हणजे जसं की 3चा वर्ग केला, 4चा वर्ग केला, त्या दोघांची बेरीज केली, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25 होतात, जो की 5चा वर्ग असतो. बरोबर ना. या पद्धतीने हे त्रिकुट आहेत. मग आता इथं आपल्याला 8 आणि 15 आहे. मग तुम्ही बघायचे याच्यामध्ये 8 इथं दिसत आहे तुम्हाला, त्याच्यानंतर 15 दिसत आहे, म्हणजे तिसरी बाजू किती येणार आहे? 17च येणार आहे कंपल्सरी. म्हणजे ही बाजू असणार आहे, त्या जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण, ती बाजू आली 17. आणि 17 म्हणजेच या वर्तुळाची काय ती त्रिज्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर येते. तुम्हाला हे त्रिकुट लक्षात ठेवा. 3, 4, 5, 6, 8, 10. तुम्ही म्हणता नाही, इथं सिंपल आहे. 3चा दुप्पट, 4चे दुप्पट, 5चे दुप्पट. इथं 3चे तिप्पट, 4चे तिप्पट, 5चे तिप्पट आहे. बरोबर आहे. हे पण आहे. त्याच्यानंतर हे 8, 15, 17, 7, 24, 25 अजून पण आहेत. 11, 60, 61, 9, 40, 41 असे पायथागोरसचे त्रिकुट आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे डायरेक्ट आपल्याला उत्तर भेटलेलं आहे, ते म्हणजे 17. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे आहे बा, एका वर्तुळाचा व्यास AC आहे व बिंदू B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे, तर पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आता इथं आपल्याला म्हटलंय की AC हा वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे ती जो आहे तो वर्तुळाच्या केंद्रातून जातोय, साधी गोष्ट आहे. त्याच्यानंतर B हा जो आहे तो वर्तुळावर कोणताही एक बिंदू आहे, तो वर्तुळावर कुठेही पण असू शकतो. मी एक घेतलंय समजा या ठिकाणी, आणि ते जोडून पण घेतलंय याच्यासाठी की आपल्याला इथं समजण्यासाठी, कारण ऑप्शन आपल्याला दिलेत त्याबद्दल. आपल्याला काय करायचंय? चुकीचं विधान ओळखायचंय. पहिला बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही माहीत पाहिजे काय, की समजा हा जर वर्तुळाचा व्यास आहे आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडला, वर्तुळावर कोणताही बिंदू समजा व्यासाच्या दोन्ही टोकाला जोडला, तर तयार होणारा जो कोन आहे, म्हणजे हा या बिंदूजवळ तयार होणारा कोन आहे तो काटकोन असतो. तो 90 अंशाचा असतो. कसा? बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. समजा वर्तुळाच्या केंद्र हा जातोय आणि वर्तुळावर तो बिंदू असेल तो 90 अंशाचा असतो. दुसरी गोष्ट, समजा
पुन्हा हा वर्तुळाचा व्यास आहे आणि बिंदू वर्तुळाच्या जर बाहेर असेल, वर्तुळाच्या बाहेर असेल आणि जर तो आपण जोडला तर तो लघुकोन असतो. हा काय असतो? 90 अंशाचा असतो आणि हा स्मॉलर दॅन 90 आपण त्याला म्हणू. आणि तिसरा जो आहे, तिसरा मी सांगतो प्रकार, तो म्हणजे कोणता? समजा हा वर्तुळ आहे, वर्तुळाचा व्यास आहे आणि तो बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असेल आणि जर अशा पद्धतीने आपण जोडला तर तयार होणारा हा जो कोन आहे तो विशाल कोन असणार आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 90 असणार आहे. एकदम सिंपल आहे पहा. बिंदू वर्तुळावर असेल तर तो 90 अंशाचा असतो, वर्तुळाच्या बाहेर असेल तर तो तयार होणारा कोन 90 अंशापेक्षा लहान असतो आणि तिसरं सांगितलंय वर्तुळाच्या अंतर्भागात जर बिंदू असेल आणि तयार होणारा जर कोन असेल तो विशाल कोन असतो. आपल्याला याच्याशी मतलब आहे, फक्त बाकीचे काही जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. बघा, म्हणजे हा 90 अंशाचा आहे हे तुम्हाला पहिलं लक्षात आलं पाहिजे. चला, पहिला प्रश्न याच्या पहिला ऑप्शन आहे, आपल्याला चुकीचं शोधायचंय. बीसीएचं माप जे आहे ते 90 अंशापेक्षा कमी आहे. बघा, BCA हा जो कोन आहे तो 90 अंशापेक्षा कमी, नक्कीच कमी असणार आहे. कारण का? हा जो त्रिकोण जो तयार झालाय तो काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये बी जर 90 अंशाचा असेल तर साहजिकच बाकीचे दोन कोन जे असतात ते 90 अंशापेक्षा कमीच असतात. कारण का? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्याच्यामुळे हे जे विधान आहे ते योग्य आहे, आपल्याला चुकीचं निवडायचंय. दुसरं म्हटलंय त्रिकोण BCA जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे. नक्कीच त्रिकोण BCA बघा तुम्ही, हा काय काटकोन त्रिकोण आहे. हे पण विधान बरोबर आहे, आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. बरोबर ना? इथं तिसरा आहे कोन CAB हा 90 अंशापेक्षा जास्त आहे. बघा, CAB हा जो आहे तो 90 अंशापेक्षा जास्त असणार आहे का? नाही, तो 90 अंशापेक्षा कमी असायला पाहिजे होता. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा सांगितला होता, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला आपल्यासाठी चुकीचा आहे. आणि शेवटचं बघा, कंस ABCचे माप 180 आहे, म्हणजे हा जो कंस तुम्हाला दिसत आहे तो 180 आहे. नक्कीच, कारण का? जर AC हा वर्तुळाचा व्यास आहे तर हा जो असणार आहे तो अर्धवर्तुळ आहे ना, आणि अर्धवर्तुळाचं माप किती असतं? 180 असतं. बरोबर ना? हे पण विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं निवडायचं सांगितलं होतं, तर हे 3 नंबरचा पर्याय आपला. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे आहे पहा. आकृती दिलेली आहे आपल्याला. मापकोन BAD बरोबर 35 अंश आहे पहा. BAD हा 35 अंशाचा आहे, तर तुम्हाला BCD चं माप काढायचं आहे. तर एक साधी गोष्ट आहे पहा, वर्तुळावरचे समजा आपण 4 बिंदू जोडले आणि त्याच्यापासून तयार होणारा जो काही असेल चौकोन, त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. काय म्हणतात? चक्रीय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपण ज्याला म्हणतो. आणि याच्यामध्ये एक गोष्ट सिंपल लक्षात ठेवायची असते, चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोणांचे मापांची बेरीज 180 अंश असते, आहे की नाही? म्हणजे ते पूरक असतात. सोप्या भाषेमध्ये समोरासमोरील कोण कसे असतात? पूरक असतात, त्यांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथं जर तुम्ही पाहिलं ABCD नावाचा तुम्हाला दिसतो, तो चक्रीय चौकोन आहे, म्हणजे त्याचे चारही बिंदू वर्तुळावर आहेत, आहे की नाही? एकाच वर्तुळावर. आणि मग आपल्याला Aचं माप 35 दिलेलं आहे, तर त्याच्या समोरचा काढायचा आहे, म्हणजे BCD काढायचा आहे. बरोबर ना? BCDचं माप काढायचं आहे. तर सिंपल आहे, या दोघांची बेरीज किती असणार आहे? 180 असणार आहे. म्हणजे थोडक्यात x अधिक 35, त्याचं माप आपण x मानू आणि हा 35 बरोबर किती व्हायला पाहिजे? 180 व्हायला पाहिजे. आणि मग आपण सहज काढू शकतो, x बरोबर 180 मधून काय करायचे? फक्त ते 35 वजा करायचे आणि 180 मधून जर 35 आपण वजा केले तर किती उत्तर येते? 145. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर येतोय पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे आहे. आकृती दिलेली आहे आपल्याला पहा. याच्यामध्ये म्हणले AB हा वर्तुळाचा व्यास असून AC बरोबर 12 सेंटीमीटर आणि BC बरोबर 5 सेंटीमीटर. तर वर्तुळाची त्रिज्या काढायची. बघा, AB हा वर्तुळाचा व्यास आहे, बरोबर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर AC जो आहे तो 12 सेंटीमीटर आहे, म्हणजे हा 12 आहे. त्याच्यानंतर BC जो आहे तो 5 आहे, म्हणजे हे जे अंतर आहे हे 5 आहे सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलंय? वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या कशी काढता येणार आहे? समजा हे वर्तुळाचं सेंटर आहे O, तर OA किंवा OB ही वर्तुळाची त्रिज्या असणार आहे, म्हणजे AB जो आपल्याला बाजू भेटणार आहे त्याच्या निम्मी, कारण AB हा व्यास आहे त्याच्यावरून आपल्याला त्रिज्या काढता येणार आहे. आता इथं तुम्हाला आत्ताच मी एक गोष्ट सांगितली होती, जर AB हा व्यास असेल आणि या ठिकाणी बघा एक पॉईंट आहे C, तर त्याच्याशी तयार होणारा हा जो कोन आहे तो 90 अंशाचा असतो, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे सोप्या भाषेमध्ये. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला दोन बाजू माहिती आहे, तर कर्ण काढायचा आहे. AB हा त्याचा कर्ण आहे आणि मग त्यासाठी आपल्याला फक्त काय करावं लागतं? पायथागोरसचं त्रिकोण अप्लाय करायचं आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच त्रिकोण लिहून दिली होती बा, बरोबर ना? त्रिकोण लिहून दिली होती, ती कोणती? त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं 3 4 5 6 8 10 9 12 15. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 9 12 15, ठीक आहे, हे एक त्रिकोण आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक त्रिकोण आपल्याला लक्षात ठेवायचे, ते म्हणजे
5 12 13 हे त्रिकोण मी मागाशी लिहून द्यायचं विसरलो. 5 12 13 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकोण आहे. म्हणजे 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144 आणि या दोघांची बेरीज केली तर ती 169 होते, जे की कोणाचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे तो. म्हणजे 5 12 13 हे सुद्धा त्रिकोण त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करून घ्या. 5 12 13 म्हणजे हे जर 5 असेल, हे 12 असेल, तर हे किती असणार आहे, टोटल 13 असणार आहे. आणि आपल्याला त्याच्या निम्म म्हणजे त्रिज्या असणार आहे. म्हणजे आपली त्रिज्या किती होणार आहे, त्याच्या निम्मी. 13च्या निम्मी, 13ला 2ने भागा म्हणजे किती येणार आहे, 6.5. 13च्या निम्म 6.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. हे त्रिकुटा लक्षात ठेवा तुम्ही, मी आत्ता जी लिहून दिलं ते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एका लघुकंसाचे माप 160 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? आता लघुकंस आणि विशाल कंस, संगत विशाल कंस आहे की नाही, दोन्ही मिळून काय होतं, एक पूर्ण वर्तुळ तयार होत असतं, बरोबर आहे की नाही. आता समजा मी म्हटलं अशा पद्धतीने हे एक वर्तुळ आहे आणि मी समजा एक जीवा काढली, तर जो आपला केंद्र आहे, वर्तुळाचं केंद्र ज्या कंसाच्या साईडला असतो, म्हणजे हा विशाल कंस झाला, ठीक आहे, आणि हा लघुकंस झाला सोप्या भाषेमध्ये. आता लघुकंसाचे माप जर 160 असेल, तर हा विशाल कंस किती मापाचा आहे असं त्यांनी म्हटलंय. तर दोन्ही मिळून किती असणार आहे, 360 असणार आहे. मग आपल्याला 360 मधून, 360 का, तर पूर्ण वर्तुळाचं माप असतो, 360 मधून जर आपण हा लघुकंसाचं माप वजा केलं 160, तर आपल्याला काय भेटणार आहे, 200, जे की असणार आहे आपला विशाल कंस. एवढं सोपं आहे पा. म्हणजे आपण काय केलं, फक्त लघुकंस अधिक विशाल कंस बरोबर पूर्ण वर्तुळ, आहे की नाही, याचा आपण वापर केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पा, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? बघा, सगळ्यात अगोदर केंद्रीय कोन म्हणजे काय, तर बघा अशा पद्धतीने एक आपला सेंटर आहे वर्तुळाचा आणि त्याच्या दोन त्रिज्या अशा पद्धतीने जर आपण गेल्या, तर त्याच्यामधला जो कोन असतो त्याला आपण केंद्रीय कोन म्हणतो सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. आणि हा केंद्रीय कोनाचं माप जे आपल्याला दिले 135 अंश आहे. किती आहे, 135 अंश. तर आपल्याला त्याच्या संगत विशाल कंसाचं माप विचारलंय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्या संगत लघु कंसाचं माप, हा जो आहे दिसतोय तुम्हाला, त्या कोणाचं माप कसं असतं, सारखं असतं. म्हणजे हा कोन जर 135 असेल, तर हा कोन सुद्धा 135 असणार आहे. हा जर 100 असेल, तर हा सुद्धा 100 असणार आहे. मग आता ह्या लघु कंसाचं माप जर 135 असेल, तर ह्या विशाल कंसाचं माप किती असणार आहे, आताच्या सारखंच आपल्याला 360 मधून ते काय करायचंय, फक्त वजा करायचंय, आहे की नाही. 360 मधून 135 आपण वजा केले, तर आपलं उत्तर येणार आहे 10तून 5 गेले 5, 1, 6तून 4 गेले 2 आणि त्यातून गेला म्हणजे 225 डिग्री, म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येते पा. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे आहे पा, पुढील पर्यायामध्ये चौकोनाच्या कोनांची गुणोत्तरे दिली आहेत, त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे? आता पहा, गुणोत्तर दिले 1 2 3 4, 2 3 4 5, अशा पद्धतीने. आता एक ओळखायचं कसं, तर चक्रीय चौकोनाचं तुम्हाला मी आत्ता मागाशी सांगितलं. चक्रीय चौकोन म्हणजे काय असतं, की समजा एखादं वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावरील 4 बिंदू आपण जोडले, तर तयार होणारा जो चौकोन असतो त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. आणि चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील जे कोण आहेत, म्हणजे सम्मुख कोण, ते कसे असतात, पूरक असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. एक गोष्ट मला सांगा, आता समजा मी म्हटलं ABCD आहे, हा एक चक्रीय चौकोन आहे, याच्यामध्ये A अधिक C किती येणार आहे, 180 असणार आहे. कोण A आणि कोण C चं माप 180 असणार आहे. आणि B आणि D चं पण किती असणार आहे, समोरासमोरील आहेत ना, B आणि D चं पण किती असणार आहे, 180 असणार आहे. म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये मला असं म्हणायचं आहे, समजा ABCD हे एक चौकोन आहे, त्याच्यामध्ये एकाड एक जर आपण पाहिलं, त्यांची बेरीज सारखी येते. म्हणजे A अधिक C, बघा A आणि C बरोबर आहे की नाही, 180, आणि B आणि D 180. म्हणजे इथं आपल्याला फक्त एक ट्रिक फॉलो करायची, ती म्हणजे हे काही 4 गुणोत्तर दिलेत ना, त्याच्यामधलं आपल्याला काय करायचं, एकाड एक समजते ना, एकाड एक सोडून एक, म्हणजे 1 आणि 3 किती होतात, 4, 2 आणि 4 किती होतात, 6, सारखे आहेत का, नाही, असं करायचं पहा. 2 आणि 4 किती, 6, 3 आणि 5 किती, 8, नाही, येते लक्षात. इथं पण 3 आणि 5 8, 4 आणि 6 10, सारखे आहेत का, नाही. आता शेवटचं बघा, इथं 2 आणि 5 किती होतात, 7, आणि 4 आणि 3 किती होतात, 7, म्हणजे सारखं आलं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. म्हणजे एकाड एक जे कोण आहेत, म्हणजे एक सोडून एक, तर त्यांची आपण इथं म्हणू गुणोत्तर, त्यांची बेरीज सारखी यायला पाहिजे, तर तो चक्रीय चौकोन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येतोय पा आपला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पा आपल्याकडे,
सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात आहे. समजा हा आयत आहे, जरी तुम्हाला चौरस दिसत असला तर आयत आहे तो. आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे समजा 16 आणि रुंदी आहे 12. ठीक आहे. आणि आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची, म्हणजे हा जो याचा कर्ण जो आहे तो म्हणजे ते वर्तुळाचा व्यास असणार आहे. आणि जर कर्ण भेटला तर आपल्याला काय भेटणार आहे, साहजिकच त्याच्या निम्म जर केलं तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या भेटणार आहे. म्हणजे लांबी 16 आहे, रुंदी 12 आहे, आपल्याला कर्ण काढायचा आहे. आता हा आयत आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आयत म्हटल्यानंतर साहजिकच काय, तो काटकोन त्रिकोण असणार आहे हा, बरोबर ना. आणि हा दुसरा काटकोन त्रिकोण असणार आहे. तुम्ही इथं पायथागोरसचा प्रमेय अप्लाय करू शकता, किंवा तुम्हाला मी आता सांगितलंय, आता बा इथं 12 आहे, इथं 16 आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस ते अप्लाय करता येते का, नक्कीच. याला संख्येला भाग देऊन बघा तुम्ही, इथं भाग जातोय बघा कितीने, ह्याला जर आपण 2ने भागले तर इथे किती येणार आहे, बेसक 12 बेआडी 16. आणि आपल्याला एक त्रिकूट माहिती आहे, कोणतं, पायथागोरसचं त्रिकूट. मागाशी मी लिहून दिलं त्यापैकी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये पायथागोरसचं त्रिकूट दाखवलेलं आहे तुम्हाला बघा, 6 8 10 3 4 5. याच्यापैकी हे 6 8 10 पायथागोरसचं त्रिकूट वापरू शकतो आपण. ते म्हणजे कोणतं, जर इथं 6 असेल, इथं जर 8 असेल तर इथं काय असणार आहे 10. तुम्ही म्हणता इथं कसं फॉलो करायचं, मग बघा 6ची दुप्पट 12, 8ची दुप्पट 16, तर 10ची दुप्पट किती 20. 6 दुने 12, 8 दुने 16, 10 दुने 20. म्हणजेच काय, एक बाजू 12 आहे, दुसरी बाजू 16 आहे, तर तिसरी बाजू किती येणार आहे 20 येणार आहे. म्हणजे हे जे आहे कर्ण ह्याचा किती असणार आहे 20. आणि म्हणजेच व्यास जर आपल्याकडं 20 असेल तर त्रिज्या किती असणार आहे त्याच्या निम्मी 10. आपलं उत्तर झालंय पा, पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. तुम्हाला फक्त पायथागोरसचे त्रिकूट लक्षात ठेवायची, बाकी एकदम कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतींवर आहे. पायथागोरसचा थेरम पूर्ण अप्लाय करत बसायची गरज नाहीये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपल्याला, एका वर्तुळामध्ये विशाल कंसाचे माप संबंधित लघुकंसाच्या दुपटीपेक्षा 60ने जास्त आहे, तर विशाल कंसाचे माप किती आहे. सोपा प्रश्न आहे बा, शाब्दिक उदाहरण आपल्याला दिले थोडक्यात. आता याच्यामध्ये लघुकंस जो आहे, आता असं मानू आपण, लघुकंस जो आहे तो x अंश मापाचा आहे, त्याचं माप आहे x. ठीक आहे. जर लघुकंस जर x असेल तर विशाल कंस जर आपण पाहिलं तर विशाल कंसाचं माप काय म्हटलं बघा, विशाल कंसाचे माप संबंधित लघुकंसाच्या दुपटीपेक्षा 60ने जास्त. दुपटीपेक्षा म्हणजे एक्सची दुप्पट 2x आणि त्याच्यापेक्षा कितीने जास्त 60ने जास्त. लघुकंसाच्या दुपटीपेक्षा म्हणजे एक्सची दुप्पट घेतली 2x आणि त्याच्यापेक्षा 60ने जास्त, हे विशाल कंसाचं माप आहे. आता आपल्याला एक साधी गोष्ट माहिती आहे, लघुकंस आणि विशाल कंस मिळून दोघांचं माप काय होतं, पूर्ण वर्तुळ तयार होतं आहे की नाही. लघुकंस आणि विशाल कंसाची जर बेरीज केली तर 360 यायला पाहिजे. म्हणजे लघुकंस आहे x आणि विशाल कंस आहे 2x अधिक 60, या दोघांची मिळून बेरीज किती येणार आहे 360 येणार आहे, कारण पूर्ण वर्तुळ तयार होतं. मग इथं x आणि 2x किती झाले 3x. इकडचा जो 60 आहे तिकडं वजा करायचा पहा, 360 वजा 60 म्हणजे 3x बरोबर किती होणार आहे, 360 मधून 60 गेले किती राहिले 300. म्हणजेच x बरोबर किती होईल, 3ने तिकडं भागा 300ला किती येणार आहे 100. एक्सची किंमत 100 आली, आपलं उत्तर झालं नाही पा, नाही तर 100 मारून मोकळा नाही व्हायचं. आपल्याला विचारलं विशाल कंसाचं माप, मग विशाल कंस काय आहे 2x अधिक 60 आहे बघा, 2 गुणले एक्सची किंमत किती 100 अधिक 60 म्हणजे 2x अधिक 60, एक्सची किंमत ठेवली 100 दुने 200 अधिक 60 किती होणार आहे 260. म्हणजे आपलं बघा पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर दिसत आहे आपल्याला. पुढील प्रश्न आपल्याकडे आहे पहा, दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर 5:7 आहे, तर त्यांच्या व्यासांचे गुणोत्तर किती. सोपा प्रश्न आहे पहा, परिघांचे गुणोत्तर दिले म्हणजे पहिल्या वर्तुळाचा परिघ आणि दुसऱ्या वर्तुळाचा परिघ यांचं गुणोत्तर दिले. आता परिघाचा फॉर्म्युला काय आहे, जर तुम्ही परिघ पाहिला म्हणजे सरकमफरन्स ज्याला आपण म्हणतो c, त्याचा काय 2πr हा सूत्र आहे. आता समजा पहिला वर्तुळ आहे त्याची त्रिज्या r1 घेऊ आपण आणि दुसऱ्या वर्तुळाची r2 घेऊ, मग काय होईल आपल्याला परिघाचं गुणोत्तर म्हणजे 2πr1 भागिले 2πr2 हे किती आहे 5:7 हे गुणोत्तर. म्हणजे पहिल्या वर्तुळाचा परिघ भागिले दुसऱ्या वर्तुळाचा परिघ बरोबर 5:7 आहे 5/7. याच्यामध्ये जर समजा आपण काय केलं पाय कॅन्सल केलं, तुम्ही म्हणता 2 नाही केला, राहू दे, आपण आपल्या ह्याच्यासाठी व्यासाचा आपल्याला गुणोत्तर काढायचं ना. मग बघा काय राहिलं फक्त शिल्लक 2r1 भागिले 2r2 बरोबर 5:7. म्हणजे मला याच्यातून हे सांगायचं आहे 2r म्हणजे काय, आरची दुप्पट म्हणजेच व्यास, ठीक ना, त्रिज्येची दुप्पट व्यास असतो.
म्हणजे थोडक्यात D1 भागिले D2. 2R1 म्हणजे D1 म्हणजे व्यास आणि 2R2 म्हणजे दुसरा व्यास, बरोबर आहे की नाही. आणि हे पण किती आहे 5/7. म्हणजे थोडक्यात परिघाचं गुणोत्तर आणि व्यासाचं गुणोत्तर त्रिज्याचं गुणोत्तर हे कसं असतं, सारखंच असतं. हेच मला सांगायचं आहे. म्हणजे 5/7 पर्याय क्रमांक 4 आपला अगदी बरोबर येतोय. पहा, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही परिघाचं गुणोत्तर, त्रिज्येचं गुणोत्तर आणि व्यासांचं गुणोत्तर हे सारखं असतं. आणि हा शेवटचा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी. पहा, इथे एक आकृती दिलेली आहे. ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. AB ही जीवा आहे. त्यानंतर OB ही त्रिज्या आहे, 10 सेंटीमीटर लांबी आहे त्याची. आणि जी जीवा आहे, जीवेची वर्तुळाच्या केंद्रापासूनचं अंतर 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे OM 6 आहे, OB 10 आहे. तर तुम्हाला विचारले आकृतीवरून जीवा AB ची लांबी किती. AB या जीवेची लांबी किती असणार आहे ते तुम्हाला काढायचे. पर्याय दिले तर 10 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. तर तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते कमेंटमध्ये लिहायचं आहे. व्यवस्थित विचार करायचा आहे. पहा, तुम्हाला मी सांगितलेलं पहिल्यांदा त्रिकोणाचा विचार करा, ज्याच्यामध्ये पायथागोरसचं त्रिकूट अप्लाय करा आणि त्याच्यानंतर मग AB ची लांबी काढा पूर्ण. ठीक आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की जमणार आहे. कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आवडला असेल तर मग नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, है ना, आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचा. खूप खूप धन्यवाद.